आपण महिला आहोत, तर आपण जर ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. की सध्या मी गृहिणी आहे तर हे सांगणं इतकं जास्त प्राऊड फील करणारं नाही वाटत. प्रत्येकाने छोटा ना मोठा एखादा इन्कम सोर्स जनरेट करायला हवा, कारण यू हॅव टू गो अ लॉंग वे. फॅमिलीसोबत तुम्हाला खूप जास्त लांब जायचं आहे, तर मोठा बंगला असावा, त्याच्यामध्ये खूप छान पॉश इंटेरियर असावं, त्यानंतर दारामध्ये ऑडी, मर्सिडीज, फॉर्च्युनर. फॉर सर्वसाधारण गृहिणी बोलते मी, काही नाही करत, मी घरीच असते. नमस्कार, मी क्षितिजा. वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ जितका जास्त माझ्यासाठी स्पेशल असणार आहे, तितकाच स्पेशल तो तुमच्यासाठी सुद्धा असणार आहे. तर व्हिडिओच्या टायटलवरून आणि व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला टॉपिक समजलाच असेल. तर आज आपण बोलणार आहोत विमेन अँड फायनान्शियल इंडिपेंडन्स. शुद्ध मराठी भाषेमध्ये म्हणायचं झालं तर महिला आणि आर्थिक सक्षमीकरण. व्हिडिओ सुरू करायच्या आधी सगळ्यात पहिला, अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती खास करून महिलांसाठी नवनवीन आणि इम्पॉर्टंट आणि वेगवेगळे इंटरेस्टिंग असे टॉपिक्स आपण घेऊन येत असतो. आणि नक्कीच जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर महिला मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर माझा प्रश्न असा आहे की आजच्या जगामध्ये, आजच्या युगामध्ये महिलांनी काम करणं गरजेचं आहे का? नीट ऐका, महिलांनी काम करणं गरजेचं आहे का? गरजेचं आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय वाटतं तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. कमेंट करायला फ्री आहे, तर नक्कीच 2 मिनिटं घ्या, पण कमेंट नक्की करा. तर जे हे व्हिडिओ फर्स्ट टाइम बघताय तर त्यांच्यासाठी एक शॉर्ट अँड स्वीट इंट्रोडक्शन देते. माझं नाव आहे क्षितिजा. आय एम अ मदर ऑफ 2 लिटल डॉटर्स अँड ओनर ॲट माऊली बिझनेस, दॅट इज अ डिजिटल मार्केटिंग कंपनी. तर काही दिवसांपूर्वी मी माझ्या चॅनलवरती काही व्हिडिओज अपलोड केला होता, ज्यामध्ये मी दाखवलं होतं की मी माझी फॅमिली लाईफ आणि वर्क लाईफ कशी मॅनेज करते. मी माझा जो बिझनेस आहे, माऊली बिझनेस, जो डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे, तर ती मी कशी चालू केली आणि त्यानंतर आत्ता ज्या पोझिशनला आहे तर तिथंपर्यंत मी कशी आणली आणि त्यानंतर डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये मी कसं काम मॅनेज केलं. तर याबद्दलचा एक व्हिडिओ मी 1-2-3 व्हिडिओज आहेत तर ते मी चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. तर ते व्हिडिओज बघितल्यानंतर माझ्याच काही मैत्रिणी तर त्यांनी मला पर्सनली विचारलं की आम्हाला सुद्धा वर्क फ्रॉम होम करायचं आहे, काही काम असेल तर सांग. तर त्यानंतर माझ्या बऱ्याच अजून मैत्रिणी आहेत तर त्यांचं माझ्याशी बोलणं झालं. तर त्यावेळी त्या बोलल्या की काम करण्याची इच्छा आहे, पण फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज इतक्या आहेत की घरातून बाहेर पडून काम करणं पॉसिबल होत नाही आहे, किंवा काही जणांच्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज इतक्या आहेत किंवा लहान मुलं आहेत आणि त्यामुळे घरातून सुद्धा त्यांना वर्क फ्रॉम होम करणं तितकं पॉसिबल होत नाही. तर त्यावेळी लक्षात आलं की सध्या म्हणजे जे सुरुवातीला होतं, म्हणजे एक काय बोलतात त्याला, एक रीतिरिवाज चालू होता सुरुवातीला की एक व्यक्ती कमवणार, एक व्यक्ती घर सांभाळणार. तर हे कुठेतरी टाईम बदलेल तसं या गोष्टी ज्या आहेत तर त्या बदलत चाललेल्या आहेत, कारण तशी रिक्वायरमेंट आहे. तर त्यामुळं चेंज हा प्रत्येक गोष्टीमध्ये होतो आहे आणि इथे सुद्धा तो नक्कीच होणार. तर मुलींना जे आहे, महिलांना जे आहे तर ते काम करून स्वतःचे पैसे कमवून तर ते जास्त महत्त्वाचं असं वाटतं. कारण याचं खूप मोठं कारण आहे. तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या गृहिणीला म्हणजे होम मेकरला ज्यावेळी आपण विचारतो, म्हणजे मी सुद्धा बऱ्याच वेळी ज्यावेळी मी विचारते की तुम्ही काय करता, तर त्यावेळी त्यांचं उत्तर जे आहे तर ते येतं की मी काही नाही करत, मी घरीच असते. तर आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, आपण बऱ्याच महिलांना विचारतो की तुम्ही काय करता म्हटल्यावरती एक सर्वसाधारण गृहिणी बोलते मी काही नाही करत, मी घरीच असते. म्हणजे जो गृहिणीचे जे काम आहे, एक होम मेकरचं जे काम आहे तर ते आपण इतकं अंडर एस्टिमेट केलं, इतकं त्याला दाबून ठेवलंय की इतके घराच्या प्रत्येक व्यक्तीची रिस्पॉन्सिबिलिटी, होम मेकर गृहिणी जी आहे तर ती संपूर्ण घराची जबाबदारी झेलत असते. म्हणजे सकाळी उठल्यापासून सकाळी तीच लवकर उठते आणि संध्याकाळी झोपेपर्यंत तीच वेळानं झोपते. यामध्ये जे काही सगळं घरातल्या लोकांचं, त्यानंतर बाकीच्या गोष्टी असतात तर सगळं ती मॅनेज करत असते. म्हणजे फायनान्स ती मॅनेज करत असते घरातला, त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या ती मेडिकल असेल कोणाचं किंवा ग्रॉसरी आणायची असेल तर सगळ्या गोष्टी तीच मॅनेज
मॅनेज करत असते. आणि काय करताय विचारल्यानंतर एखादी गृहिणी आपल्याला बोलते की मी काही नाही करत, मी घरीच असते. तर ह्या कामाला आपण कुठेतरी अंडर एस्टिमेट करतो. आणि हेच कारण आहे की सध्याच्या ज्या मुली आहेत तर त्या घरातून बाहेर पडून किंवा वर्क फ्रॉम होम असेल तर इन्कम जनरेट करण्याचे वेगवेगळे नवीन नवीन सोर्स शोधत आहेत आणि त्याप्रमाणे त्या काम करत आहेत. हे एक कारण झालं की आपण होम मेकर किंवा गृहिणी जे आहे तर या लोकांना आपण अंडर एस्टिमेट करतो. यांचं जे रिस्पॉन्सिबिलिटी, यांचे जे रोल आहे तर त्याला आपण कुठेतरी दुर्लक्षित करतो. जरी ते खूप महत्त्वाचं असलं तरी आपण त्याला दुर्लक्षित करतो. आणि दुसरं कारण म्हणजे जसं जसं टाईम चेंज होतोय तर तसं तसं आपल्या गरजा आणि वॉन्ट्स तर वाढत आहेत. म्हणजे गरजा तर आहे अशाच राहतात, पण आपल्या ज्या वॉन्ट्स आहेत तर त्या वाढत आहेत. तर गरज म्हणजे काय, तर एक घर असावं, एक गाडी असावी, त्यानंतर एक छान फॅमिली असावी, मुलं चांगल्या शाळेला जावीत, तर त्यानंतर आपली वर्षातून एक ट्रिप व्हावी. तर या आहेत आपल्या सगळ्या गरजा. आणि वॉन्ट्स म्हणजे त्यामध्ये काय येतं, तर मोठा बंगला असावा, त्याच्यामध्ये खूप छान पॉश इंटेरियर असावं, त्यानंतर दारामध्ये ऑडी, मर्सिडीज, फॉर्च्युनर, फॉर्ड सॉरी, तर यासारख्या ब्रँडच्या गाड्या असाव्या. त्यानंतर मुलं जी आहेत तर ती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकावीत. तर त्यानंतर लोकल ट्रिप्स तर आपण करतो, पण वर्षातून एकदा एक इंटरनॅशनल ट्रिप करावी. तर या ज्या आपल्या वॉन्ट्स आहेत किंवा त्याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणायचं झालं तर ॲड ऑन बोलू शकतो. तर ह्या ज्या आपल्या एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत तर या सगळ्या पूर्ण करण्यासाठी एकाच व्यक्तीवरती बर्डन येतं. त्यानंतर प्रेशराईज केलं जातं किंवा होतं. तर हे बऱ्याच ठिकाणी होतं, प्रत्येकाच्या बाबतीत होतंच असं नाही, पण बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होतात. तर यावेळी आय थिंक की अजून एक इन्कम सोर्स घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीने अजून एक इन्कम सोर्स जनरेट करणं या ॲडिशनल गोष्टी पूर्ण करण्यासाठी तर ते खूप जास्त बेनिफिशियल असतं. कारण फायनान्शियल प्लॅनिंग करणं, पूर्ण फॅमिलीचं फायनान्शियल प्लॅनिंग करणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण यू हॅव टू गो अ लाँग वे. फॅमिलीसोबत तुम्हाला खूप जास्त लांब जायचं आहे. तर त्यावेळी इथूनच छोट्या छोट्या गोष्टींची सुरुवात केलेली कधीही चांगली असते. कारण एका व्यक्तीचा जे सॅलरी असते किंवा एका व्यक्तीचा जो इन्कम सोर्स असतो तर तो आपण बाकीच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे रेंट असेल, EMI असेल किंवा ग्रॉसरीज असेल किंवा बाकीच्या इतर गोष्टी, फॅमिली ट्रिप असेल, ट्रॅव्हल असेल, फूड असेल, तर या गोष्टींवरती खर्च होत असेल तर नक्कीच एका दुसऱ्या व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट, सेविंग्स तर याबद्दल विचार केला तर नक्कीच फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे तर फायनान्शियल स्टॅबिलिटी प्रत्येक फॅमिलीमध्ये येईल आणि कुठल्याही एका व्यक्तीला बर्डनमध्ये जास्त न ठेवता पूर्ण फॅमिली जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे तर ते व्यवस्थित होऊ शकतं. तर यासाठी मला पर्सनली असं वाटतं की जरी होममेकर असेल, जरी हाऊस मेकर असेल, गृहिणी असेल, तरी प्रत्येकाने छोटा ना मोठा एखादा इन्कम सोर्स जनरेट करायला हवा. म्हणजे अगदीच 50-50 जरी नसलं तरी 70-30 किंवा 10-90 सुद्धा होऊ शकतं. म्हणजे आपण एक छोटा वाटा गृहिणींनी, महिलांनी एक छोटा वाटा, ॲटलिस्ट 10%चा 5%चा का असेना, पण एक छोटा वाटा प्रत्येक फॅमिलीमध्ये सध्या उचलला पाहिजे. आणि त्यामुळे कसं होतं की आपल्याकडे घरातले आपण कामं करतो, म्हणजे पूर्ण घराची आपल्यावरती जबाबदारी असते सकाळीपासून ते रात्रीपर्यंत, पण त्यामधूनही आपण महिला आहोत. तर आपण जर ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. तर आपण जर ठरवलं तर आपल्या घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळून आपण घरातल्या घरात कुठलाही छोटा मोठा व्यवसाय किंवा कोणताही पार्ट टाईम जॉब आपण करून आपल्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी एक इन्कम सोर्स जनरेट करू शकतो. सो दॅट त्याचा लॉंग वे आपल्यालाच उपयोग होणार आहे, आपल्यालाच फायदा होणार आहे. आणि ज्या फॅसिलिटीज आत्ता आपल्याला सध्या मिळत आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी अजून जास्त बेनिफिट्स मिळू शकतील. तर अशा पण माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत की ज्यांचं खूप छान शिक्षण झालं आहे, ज्यांच्या घरामध्ये फायनान्शियल त्यांचा कुठलाही सपोर्टची अपेक्षा नाही आहे किंवा गरज पण नाही आहे, खूप छान फायनान्शियल स्टेबल आहेत फॅमिली. तर अशा पण मैत्रिणी आहेत, पण त्यांना स्वतःला प्रूव्ह करायचं आहे आणि त्यासाठी त्या वर्क फ्रॉम होम किंवा इतर कोणताही एक व्यवसाय छोटा मोठा तर याच्या शोधात असतात. तर या सगळ्याचं मी तुम्हाला पहिलाच कारण सांगितलं की या सगळ्याचं कारण म्हणजे आपण होम मेकर गृहिणीला इतकं अंडर एस्टिमेट केलेलं आहे की सध्या मी गृहिणी आहे,
तर हे सांगणं इतकं जास्त प्राऊड फील करणारं नाही वाटत. तर ही कुठेतरी आपण माइंड आपलं जे आहे, माइंडसेट जो आहे तर तो बदलला पाहिजे. कारण गृहिणी ज्या आहेत तर त्यासुद्धा खूप जास्त काम करत असतात आणि खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट असते त्यांची फॅमिलीला वरती आणण्यासाठी, फॅमिलीमध्ये बदल घडवण्यासाठी. तर त्यासाठी तो जो रोल आहे तर तो तितकाच महत्त्वाचा आहे. पण मला पर्सनली असं वाटतं की प्रत्येकानेच जरी तुम्हाला फुल टाईम जमत असेल तर फुल टाईम आणि पार्ट टाईम जमत असेल तर पार्ट टाईम, तर छोटा मोठा काहीतरी एक इन्कम सोर्स जनरेट होईल असा काहीतरी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. सो दॅट पूर्ण फॅमिलीला आणि ॲट द एंड आपल्याला स्वतःला त्याचं बेनिफिट होणार आहे. कारण एक इन्कम सोर्स जनरेट केल्यानंतर जे आपण डिसिजन्स घेऊ शकतो तर त्याच्यामध्ये खूप जास्त बदल आपण बघू शकतो. म्हणजे आपण फायनान्सच्या बाबतीत जर घरातल्या इतर व्यक्तींवरती म्हणजे नवऱ्यावरती, हजबंडवरती असो किंवा आपल्या वडिलांवरती असो, तर काही गोष्टी आपल्याला विचारून कराव्या लागतात. म्हणजे सल्ला तर आपण जरी आपण फायनान्शियल इंडिपेंडंट असलो, तर मी फायनान्शियल इंडिपेंडंट असले तरी मी ज्या गोष्टी करते तर त्या गोष्टीत मी नक्कीच माझ्या नवऱ्याचा, माझ्या हजबंडचा मी सल्ला घेणार आणि त्यानंतर मी पुढे तो डिसिजन घेणार. पण तरीही ज्यावेळी मला कॉन्फिडन्स असतो की ही जी गोष्ट आहे याच्यामध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर किंवा याच्यामध्ये सेव्ह केल्यानंतर किंवा ही गोष्ट मी विकत घेतल्यानंतर याचे जर पैसे मी फेडू शकत असेल तर तो जो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये येणार आहे तर तो मी माझ्या कोणत्या तरी घरातल्या व्यक्तीकडून ज्यावेळी पैसे घेऊन त्यानंतर ती वस्तू विकत घेते तर त्यावेळी तो नक्कीच नाही येणार आहे. तर ज्यावेळी आपण फायनान्शियल इंडिपेंडंट असतो तर त्यावेळी आपण 100% शुअर असतो की हे जे पैसे आहेत तर ते मी 100% देऊ शकते. तर त्यामुळे तो कॉन्फिडन्स लेवल असतो तर तो जास्त असतो. तर नक्कीच आय डोंट नो तुम्हाला काय वाटतं, पण हे होते माझे विचार की सध्याच्या महिलांनी काम करावं का, गरज आहे का. तर मला वाटतं की हो, गरज आहे. तुम्ही फुल टाईम, पार्ट टाईम कुठलाही काम करू शकता, व्यवसाय करू शकता, नोकरी करू शकता, पण स्वतःसाठी एक छोटासा इन्कम सोर्स जनरेट करण्याची प्रत्येकाला गरज आहे. ॲज अ इंडिव्हिज्युअल प्रत्येकालाच तितकी गरज आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच तुमच्या ज्या महिला मैत्रिणी आहेत तर त्यांना नक्की शेअर करा. कारण मला माहिती आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप जास्त युजफुल, मोटिवेशनल, इन्स्पायरिंग असणार आहे. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट घेऊन येत असतो आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच जी बेल आयकॉन तुम्हाला दिसते तर ती बेल आयकॉन सुद्धा हिट करा. सो दॅट मी नंतर व्हिडिओ ज्यावेळी पोस्ट करेन त्यावेळी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. थँक्यू.